नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट या बैठकीची नोंद किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। माहे जुलै 2025 करता सभा क्रमांक 4 साठी लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील। या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी थोडक्यात आपल्याला प्रस्तावना करून घ्यायची आहे। दिनांक 14 जुलै 2025 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे। येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 मधील चौथा आठवडा म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 4 मासिक सभा म्हणजेच बैठक घेण्यात आली। सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते। या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे। चला आजची बैठक सुरू करूया। मागील आठवड्यातील वस्तू मोजून योग्य अंकाला गोल करणे ही क्रियाकृती मुलांनी कशी केली ते सांगा व ग्रुपमधून काम केल्याने तुम्हाला काय वाटते ते देखील सांगा। हे प्रश्न आजच्या या बैठकीत विचारण्यात आले व सोबत आणलेले कार्डशीट हातात धरून एक फोटो काढूया व हा फोटो प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवूया। पुढची कृती आहे आठवडा क्रमांक 4 साठी आहे। दिनांक 14 जुलै 2025 करता करून पाहूया। सर्व मातांना गोलात बसवण्यात आले। त्यानंतर सर्व मातांना क्रियाकृती करण्यासाठी अक्षर कार्ड आणि अंक कार्ड तयार करूया। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजेच कागद, पुठ्ठ्याचे चौकोनी तुकडे देण्यात आले। प्रत्येक चौकोनी तुकडा हा रंगाने रंगवून घेतले आणि प्रत्येक कार्डावर समोरच्या बाजूला अंक व मागील बाजूवर अक्षरे लेखन करण्यात आले। याचा उपयोग मुलांना शिकवण्यासाठी आपणास करता येईल व पुठ्ठ्यावर अक्षर किंवा अंक असल्याने फाटण्याची देखील शक्यता कमी असते। सर्व मातांनी आवडीने आणि आनंदाने कार्ड तयार केले। पुढील कृती आहे कृती क्रमांक 2 काही नवीन शिकूया। मागील आठवड्यात आपण गटात काम करण्याचे फायदे पाहिले व या आठवड्यात व्हॉट्सअप ग्रुप वर व्हिडिओ कॉल कसा करावा त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व आपण शिकलेली कृती पुढच्या आठवड्यात याबाबत प्रतिक्रिया द्या। पुढील कृती आहे कृती क्रमांक 3 घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया। घरी जाऊन कागदावर दाखवल्याप्रमाणे मुलांना झाडाचे चित्र काढून द्या। चित्राप्रमाणे झाडावर फळ दाखवण्यासाठी 6-7 गोल दाखवा। मुलांना त्यांचे आवडते फळ, फुले, खेळणी, खाद्यपदार्थ, भाज्या यांचे नाव विचारा। त्यांचे सुरुवातीचे अक्षर त्या गोलामध्ये लिहायला सांगा। जसे आवडते फळ कलिंगड आहे तर गोलात क लिहायला सांगावे व चित्रात रंग भरायला सांगा। ही कृती पूर्ण झाल्यावर कार्डशीट तुमच्याकडे जमा करा। पुढील आठवड्यात ते कार्डशीट येथे आणा। मुलांना वर्कशीट सोडवताना आनंद वाटला का याचा अनुभव पुढील आठवड्यात आमच्या सोबत शेअर करा। या पद्धतीने जुलै महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजेच माता पालक गटाचा चौथा आठवडा या ठिकाणी व्हिडिओ क्रमांक 4 चे लेखन आपण केलेले आहे। आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।